दुर्गादेवीला समर्पित अशा नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। ही रूपं म्हणजे ऊर्जा, शक्ती आणि प्रेरणा। असंच एक प्रेरणास्त्रोत म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर। भारतीय इतिहासातील एक कुशल महिला शासक आणि सुशासनाने लोकाभिमुख कारभार करणाऱ्या अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर। अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगरच्या चौंडी गावात झाला। स्त्री शिक्षण फारसं प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवलं। मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून इंदोर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं। अहिल्याबाईंचा एकूणच चुणचुणीत स्वभाव पाहून मल्हाररावांनी त्यांच्या मुलासाठी अहिल्याबाईंना मागणी घातली आणि खंडेराव होळकर यांच्यासोबत 9 वर्षांच्या अहिल्याचा बालविवाह झाला। अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले। त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिलं नाही। 12 वर्षांनंतर मल्हारराव होळकरही मृत्यू पावले। त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या। अहिल्याबाई होळकर या एक चतुर राणी होत्या आणि न्यायालयीन प्रकरणं हाताळण्यात त्या पारंगत होत्या। इतिहासात त्यांच्या कुशल शासनाचा अमिट ठसा उमटलेला आहेच। तसाच ठसा त्यांनी भारतात हिंदू मंदिरांसाठी जे कार्य केलं त्याचाही उमटलेला आहे। अहिल्याबाई यांना देशभरातील हिंदू मंदिरांच्या निर्मात्या आणि संरक्षक म्हणून ओळखलं जातं। पश्चिमेकडील सोमनाथापासून ते पूर्वेकडील काशी विश्वनाथ पर्यंत अहिल्याबाईंनी त्या काळातील विध्वंसाला बळी पडलेल्या अनेक मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं। मुस्लिम आक्रमकांकडून हल्ले आणि लुटीला बळी पडलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीसाठी अर्थसहाय्य देऊ केलं। त्यांनी हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, वाराणसी, पुरी, रामेश्वरम, नाशिक, महाबळेश्वर, पुणे, इंदोर, गोकर्ण अशा अनेक ठिकाणी मंदिरं बांधली। हिंदू धर्मात गंगा नदीला विशेष महत्त्व आहे। गंगा नदीचं पाणी हे पवित्र मानलं जातं। हे जाणूनच अहिल्यादेवींनी गंगेच्या उगमाचे म्हणजेच गंगोत्रीचे पाणी भारतातील सर्व मंदिरांपर्यंत म्हणजे अगदी केरळ, तामिळनाडू पर्यंत पोहोचवण्याची सोय केली होती। 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाईंचं निधन झालं। अशा या प्रेरणास्रोताला नमन। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।